श्री स्वामी समर्थ. अंबा माता की जय. नवरात्रातील घटस्थापना ही देवीची उपासना आणि निसर्गाशी नातं जोडणारी एक प्रथा आहे. धान्य पेरण्यामागे फक्त धार्मिक श्रद्धा नसून शास्त्रीय, पर्यावरणीय आणि परंपरागत कारणं आहेत. चला त्याचा सखोल अर्थ पाहूया. नवरात्र आलं की पहिल्याच दिवशी आपण घटस्थापना करतो, कलश बसवतो, देवीला आमंत्रण देतो आणि मातीमध्ये धान्य पेरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे धान्य का पेरतात? आपल्या परंपरेत यामागे सुंदर असा अर्थ दडलेला आहे. पुराण कथेनुसार एका राजाने देवीला विचारलं, हे वर्ष लोकांना भाकरी मिळेल का? पीक चांगलं येईल का? तेव्हा देवी म्हणाली, नवरात्रात धान्य पेरा आणि 9 दिवसांनी अंकुर कसे येतात ते पहा. अंकुर जर ताजेतवाने हिरवेगार असतील तर त्या वर्षी पीक समृद्ध येईल, आणि अंकुर जर पिवळसर वा कमजोर असतील तर संकट येऊ शकतात. म्हणूनच घटस्थापनेला धान्य पेरलं जातं. पण ही फक्त कथा नाही, यामागे विज्ञान सुद्धा आहे. ते कसं? तर आश्विन महिना म्हणजे धान्य अंकुरण्यासाठी उत्तम ऋतू. मातीतील ओलावा, सूर्यप्रकाश आणि तापमान हे सगळं बी उगवण्यासाठी अगदी योग्य असतं. आजच्या काळामध्ये ज्याला सीड ग्रॅमिनेशन टेस्ट म्हणतात, म्हणजेच बियाणे उगवण्याची चाचणी, तेच आपल्या पूर्वजांनी परंपरेमध्ये करून दाखवलेलं आहे. धान्य पेरणं हे शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक अंदाज घेण्याची पद्धत होती. कुठलं बी चांगलं आहे, कोणता धान्य प्रकार ताकदवान आहे, याचा अंदाज या 9 दिवसात लागतो. अंकुर उगवलं की शिवारातही तसंच पीक चांगलं येईल असा समज होता. यामागे अजून एक कारण आहे, ते म्हणजे पर्यावरण आणि आरोग्य. या 9 दिवसात घरामध्ये हिरवे अंकुर उगवतात. हे अंकुर घरात ताजी हवा, ऑक्सिजन आणि शांती निर्माण करतात. हिरवाईकडे पाहिलं की मन अगदी प्रसन्न होऊन जातं, ताण कमी होतो. म्हणजेच ही परंपरा आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे. आणि आता सर्वात मोठा आध्यात्मिक अर्थ. धान्य म्हणजे अन्न, आणि अन्न म्हणजे प्राणशक्ती. आपली आई अन्नपूर्णा देवी आपल्याला अन्नदान करते. म्हणूनच घटस्थापनेला पेरलेलं धान्य म्हणजे देवीसमोर अर्पण केलेली समृद्धीचं बीज आहे. अंकुरण म्हणजे नवजीवन. त्या कोवळ्या रोपात देवीची कृपा, भविष्यातील भरभराट आणि घराघरात चैतन्य दडलं आहे. म्हणूनच नवरात्रातील धान्य पेरणं ही फक्त पूजा नाही, ती आहे परंपरा, शास्त्र, पर्यावरण आणि देवी शक्तीचा संगम. अशी ही घटस्थापना आपल्याला सांगते, जगणं हिरवं ठेवा, श्रद्धा जपा. देवीचे आशीर्वाद नक्कीच लाभतील. जय माता दी. यासारख्या नवनवीन माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.